बनवणार आहे कुळथाची पिठी। त्यासाठीच लागणारे साहित्य कोकम, ओली मिरची, लसूण ठेचून घेतले आहे, कांदा, कोथिंबीर आणि ओलं खोबरं। मी कुळथाची पिठी घेतली आहे, 4 माणसांना पुरेलसाठी आहे। हे कुळीथ चांगले भाजलेले आहेत, वास खमंग येतो। आता हे टाकून घेते भांड्यात। कांदा टाकून घेते, थोडा फोडणीला ठेवते, थोडं खोबरं टाकून घेते, ओली मिरची टाकून घेते, थोडीशी कोथिंबीर, चांगले मी आता मी चांगले मिक्स करून घेते, पूर्ण त्याच्या गुठल्या मोडायला पाहिजे। पूर्ण गुठली त्याची मोडून द्यायला पाहिजे। हे आता चांगलं मिक्स करून घेतलं आहे। आता जरा पातळच ठेवलं आहे याला। आता 2 चमचे तेल टाकून घेते, तेल चांगलं तापायला पाहिजे। तेल आता बऱ्यापैकी तापलेलं आहे, तर लसूण टाकून घेते, थोडा कांदा घेते, चांगलं लाल होईपर्यंत तळून घेते। आता कांदा लसूण बऱ्यापैकी शिजलाय, आता पिठी ओतून घेते मी। चांगले ढवळून ओतून घेते। आता ही थोडी घट्ट वाटते जरा, तर त्यात भांड्यात मी थोडं पाणी टाकते आणि चांगले ढवळून घेते। चांगला कड आला पाहिजे। आता जरा ढवळून घेते आणि बारीक गॅसवर 5 मिनिटांसाठी ढाकून ठेवते, कारण चांगला कड यायला पाहिजे। आता 5 मिनिटं झालेली आहे, तर बऱ्यापैकी कड आला असेल। जरा ढवळून घेते परत। ते खाण्यासाठी तयार आहे। आता कोथिंबीर टाकून घेते, झालेली आहे। गॅस बंद करते। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा। चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।